मी आलो आहे वीरा देसाई रोडला VR आर्ट्स मध्ये विशाल रांजणकर यांच्या कारखान्यामध्ये आणि आपल्या समोर जी मूर्ती घडत आहे ना ती जोगेश्वरीच्या बाप्पाची आहे। थोड्या वेळात तिचा आगमन सोहळा पार पडणार आहे आणि विशाल रांजणकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत थोड्याच वेळ आपल्या चॅनलच्या माध्यमातून। आपल्या चॅनलला असेच कंटिन्यू राहा। नमस्कार, सुस्वागतम। ओमकार केळुस्कर ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आणि आपल्या समोर आहे विशाल रांजणकर आणि यांनी ही जोगेश्वरीची बाप्पा त्यांची मूर्ती घडवली आहे। आपण या मूर्तीबद्दल चर्चा करणार आहोत आणि आपण मूर्तिकारांची थेट बोलूया। कशा पद्धतीने मूर्ती घडवली गेली आणि काय आव्हानं होतील मी POP बंदीनंतर आणि ही कितवं वर्ष आहे मूर्तीचं तुमच्या कारखान्यामध्ये, प्लीज जर सांगाल। जोगेश्वरीचा बाप्पा हा गेल्या 2 वर्षापासून बनतोय। यंदाचा जो POPचा निर्णय होता तर या जोगेश्वरीच्या बाप्पांनी निर्णय घेतला की आम्ही POPतच घडू गणपती। तर मी बोललो की अजून GR आला नाही, काय आला नाही, तरी ते बोलले की नाही आम्हाला POP मध्ये गणपती करायचा आहे म्हणजे करायचा आहे। मग त्यांचा स्केच बघितला, स्केच बघितल्यानंतर मला असं वाटलं की नाही हा गणपती खरंच सुंदर होऊ शकतो। वर्सोवामध्ये वर्सोवासारख्या लोकेशनमध्ये, विधानसभा एरियामध्ये, अंधेरीमध्ये, तर त्यासाठी मी बोललो चॅलेंजिंग तर होतंच, पण मी विचार केला की नाही करूया, कारण की आमच्या कोळी बांधवांना पण आवडणार। त्या रूपामध्ये मी आई एकविरा, खालची डॉल्फिन हे सर्व टाकायचा प्रयत्न केलाय। माझ्या प्रयत्नाने मी प्रयत्न केलाय गणपती घडवायचा। प्रयत्न काय दिसतो काय तुमचा? हा, मी प्रयत्न केले जेवढं बेस्ट होईल। आता ते रिस्पॉन्स आता बाहेर निघाल्यानंतर समजेल की म्हणजे किती सुंदर मी गणपती केलाय की नाही केलाय। तर काही आर्टिस्ट म्हणून दरवर्षी शिकायला नवीन नवीन भेटतं, जेवढं शिकू तेवढं कमीच आहे आणि आमच्यासाठी काही लिमिट नाही शिकण्याची। आम्ही हर वर्षी नवीन काही शिकतो आणि मंडळाचा योगदान खूप आहे चांगला। मंडळाचं म्हणजे एफर्ट बघितलं की नाही आम्हाला असा पाहिजे म्हणजे पाहिजे। मुलं टोटल मेट्रोचं कॅल्क्युलेशन, मेट्रो ब्रिजचं कॅल्क्युलेशन, तरी ते बोलले की नाही आम्ही सर्व मॅनेज करू। त्यासाठी त्यांना मी वरती आई एकविरा आई ती फोल्डिंग दिली मी त्यांना। बाकी टोटल डॉल्फिन सर्व डायरेक्ट बनवले जॉब आहे आणि मंडळामध्ये मुलं खूप सपोर्टिव्ह आहे, हर गोष्टीसाठी तयार आहे माझ्या मदतीसाठी। त्यासाठी मी हा गणपती घडवण्यामध्ये इच्छुक होतो आणि मला बरं वाटतंय की हा गणपती घडवला। सुंदर अप्रतिम मूर्ती बनवली आहे, तुम्ही पण पाहू शकता। गणपती बाप्पाची अप्रतिम मूर्ती आहे आणि उपनगरातले प्रसिद्ध मूर्तिकार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं रांजणकर। तर असेच आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे। हा पहिलाच व्हिडिओ होता जो मूर्तिकारासोबत केला। तर असेच आपल्या चॅनलला पुढेही बनवून राहा आणि ओमकार केळुस्कर ब्लॉग YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गणपती बाप्पा